हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना, मजेत ना? असायलाच पाहिजे. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मैत्रिणींनो. तर आज बघा, आता दिवाळीत खूपच सुट्टी घेतली आपण. त्यावेळेस दिवाळीत पाऊस जास्त पडल्यामुळं वापसा नव्हता शेताला. बघा आता वापसा आलेला आहे. मग आता आपल्या शेतात बघा शेतातलं काम चालू आहे. बघा इथं ट्रॅक्टरनं पाळी घालायला चालू आहे. आता आपण बघा ह्याच्यात ऊस लागण करणार आहोत. बघा, मेहनत केल्याशिवाय तर पीक भरपूर चांगलं येणार नाही. भरपूर रानाला मेहनत केली की पीक पण चांगलं येतं आणि तण जास्त येत नाही. आणि बघा, पाखरं पण किती छान अशी उडायला लागलेली दिसत आहेत. चिमण्या आहेत, बगळं आहेत, कारण त्यांनी ह्यात नांगरणी केल्यानंतर जे काही कीड खालून येतील ती कीड खाण्यासाठी किती धडपड चालू आहे. बघा, मुक्या प्राण्यांचं तर काय असंच असतं हो. किती छान असं निरागस वाटायला लागली ती. बघा, शेतकऱ्याचं काय 12 महिने काम चालूच असते ना. शेतात काम केल्याशिवाय तर पर्यायच नाही. कारण आपण जर म्हणजे सगळं काही व्यवस्थित काम केलं तर आपलंच पीक चांगलं येणार आहे ना. काळजी घ्यावं लागणार आहे आपल्याला. कसं नांगरणीपासून पाळी सरी कशी सुटती कशी नाही, व्यवस्थित नाकं तोडावं लागणार आहे ती. पुन्हा ऊस लागण सगळं व्यवस्थित पद्धतशीरपणे पाणी देणं, त्याला वेळच्या वेळी खात टाकणं, असं सगळं केलं तरच आपलं उत्पन्न चांगलं येणार आहे ना. आणि जर आपण फक्त नुसतं ऊस लावला आणि त्याला काहीच केलं नाही तर तसं कसं जमणार का सांगा? तसं नाही. त्याच्यामुळं जर ऊस लावला तर त्याला पण सगळं पूर्ण खात पाणी सगळं व्यवस्थित केलं पाहिजे ना, तरच उत्पन्न चांगलं येणार आहे. तर आमचा हा शेतातला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटते मैत्रिणींनो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर बाय बाय.